मित्रांनो, काही कपल्स मध्ये ना सेक्सचा ऍक्च्युअली काही प्रॉब्लेम नसतो, पण ना खरा प्रॉब्लेम असतो तो प्रायव्हसीचा. म्हणजे याचं एक उदाहरण देतो. काल ना मुंबईच्या क्लिनिकला ओपीडीला एक कपल आलं होतं. तर ना त्यांनी आम्हाला सांगितलं, सर ना आम्ही ना 1 रूम किचन मध्ये राहतो, तर त्या ठिकाणी ना आमच्या घरामध्ये म्हणजे किचन आणि एक हॉल एवढीच जागा आहे आणि तिथं ऍक्च्युअली हे सगळं करायचं म्हटलं ना तर आम्हाला प्रायव्हसी बिलकुलच नाही मिळत आहे. त्यामध्ये कसं आहे ना मित्रांनो, प्रायव्हसीसाठी घरातले सगळे कधी झोपतील याची वाट पाहायची, त्यानंतर सतत दाराकडे लक्ष ठेवायचं आणि आपला आवाज बाहेर जायला नको म्हणून हळू आवाजात बोलायचं. आणि परत हे सगळं करताना पण आता अजून कोणी उठू नये त्याच्या अगोदरच आपलं सगळं उरकून घ्यायचं. मग ह्या सगळ्या घाईमध्ये काय होतं ना, एकमेकांसोबत मोकळेपणाने बोलणं राहूनच जातं ना. फोरप्ले करणं, इंटिमसी एन्जॉय करणं, ह्या सगळ्या गोष्टी तितक्या चांगल्या पद्धतीने नाही होऊ शकत. अनेक वर्ष हे असंच चालू राहिलं ना तर सेक्स ही गोष्ट आनंद देणारी गोष्ट न बनता संधी मिळाल्यावर फक्त उरकण्याची गोष्ट बनते. त्यामुळे काय होतं ना, कधीतरी जर काही एकमेकांसाठी वेळ मिळालाच मोकळेपणाचा तर त्यावेळेस कसं बोलायचं, काय बोलायचं, रोमांस कसा करायचा हेच कळत नाही. ह्याचा अर्थ तुमच्यातलं प्रेम, अट्रॅक्शन किंवा तुमचं सेक्स लाईफ संपलंय असं नाहीये, पण ऍक्च्युअली ते सेक्स लाईफ बहरण्यासाठी जो प्रायव्हसी किंवा जो पुरेसा वेळ ह्याची कधी संधी मिळालीच नाही ना. शक्य असेल तेव्हा सेक्स साठी नाही पण ऍटलिस्ट एकमेकांसोबत शांततेने वेळ घालवण्यासाठी तरी ना थोडी प्रायव्हसी नक्की तयार कर. तर हे नातं किंवा ही इंटिमसी ही घाईत नाही तर सुरक्षित आणि मोकळ्या वातावरणात बहरते. यासाठी दोघांनी एकमेकांसाठी क्वालिटी टाइम काढा. सकाळी दोघंही बसून छानपैकी कॉफी घ्या, रात्री शतपावली करा किंवा डेटला जा. आणि तरी पण काही प्रॉब्लेम असेल तर केअर फॉर कपलला नक्की व्हिजिट करा आणि फॉलो पण करा.